नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. सो डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये उद्याचा गोल्डचा व्ह्यू आपण आजच डिस्कस करत असतो. सो कालच्या ज्या लेवल्स होत्या, ज्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय, त्या ॲक्च्युली वर्क झालेल्या आहेत. खूप चांगले ट्रेड्स आपण त्या लेवलवरती पंच केले, आपल्या स्टुडंटनी पंच केले आणि मला प्रत्येकाचे स्क्रीनशॉट आलेत की सर बाबा काल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये या लेवल दिलेला, तर त्या लेवल ॲक्च्युली वर्क झालेल्या आहेत. तुम्हाला पण त्या लेवल्स बघायचे असतील तर मी इथं नाही सांगत बसणार, तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जावा, बघा आणि तो बघून आल्यानंतर तुम्ही आजचा मार्केट ॲनालाइज करा की आपल्या लेवल्स किती चांगल्या पद्धतीने वर्क करतात. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत असतो की आजचे लाईव्ह स्ट्रीममधले ट्रेड्स काय आहेत. आजचे लाईव्ह स्ट्रीममधले ट्रेड दाखवल्यानंतर मी तुम्हाला उद्याचा व्ह्यू हा देत असतो मित्रांनो. चलो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की लाईव्ह स्ट्रीम, ओके, लाईव्ह स्ट्रीम चालू करण्याचा मागचा उद्देश सांगतो की लाईव्ह स्ट्रीममुळं मला प्रत्येक घराघरात एक रिअल ट्रेडर बनवायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे इथं महागडे कोर्स विकून, अल्गो विकून, इंडिकेटर्स विकून लोकांची फसवणूक केली जाते. ठीक आहे. ते आपल्याला नाही करायचं, लोकांना इंडिपेंडेंट बनवायचं आहे. म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंगवरती मी फ्री गायडन्स लोकांना देत असतो. तुम्ही देखील फ्री गायडन्स माझ्याकडून घेत जावा गाईज. आपले प्रिव्हियस रिझल्ट्स बघा आणि देन तुम्ही डिसाईड करा की हां ठीक आहे, मी या व्यक्तीसोबत जातोय तर मी बरोबर करतोय का, हे रिझल्ट्सवरून तुम्ही डिसाईड करा. आणि माझं नेहमी एक वाक्य आहे की रिअल ट्रेडर बना. ठीक आहे. रिअल ट्रेडर बनायचं आणि मला रिअल ट्रेडर बनवायचं आहे. माझ्या प्रयत्नांना आज नाही, उद्या नाही, पण कधी ना कधीतरी यश येणार आणि तुम्हाला सगळ्यांना फिरून या स्ट्रीमवरती यायचं, एवढं लक्षात ठेवा. चलो, पहिल्यांदा मी तुम्हाला आजचे ट्रेड दाखवतो. आजचे ट्रेड झाल्यानंतर आपण उद्या डिस्कस करणार. लाईव्ह स्ट्रीम आपली दिवसातून 3 वेळा असते. काय मॉर्निंग सेशन असतो सकाळी 7 ते 9, त्याच्यानंतर लंडन सेशन असतो, तो असतो सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत, आणि परत न्यूयॉर्क सेशन असतो जो असतो संध्याकाळी 7 ते 9. ओके. सो आज मॉर्निंग सेशन आणि लंडन सेशन आपल्याला करता आले नाहीत बिकॉज आपण नवीन बिझनेस स्टार्टअप करतोय, त्यामुळं तो दोन्ही सेशन आपल्याला करता आले नाहीत. आपण सकाळपासून त्या गडबडीत होतो. बट नंतर ना आला न्यूयॉर्क सेशन आणि न्यूयॉर्क सेशनमध्ये आपण लाईव्ह आलो आणि कशा पद्धतीने ट्रेड केले मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा मित्रांनो आपण आल्या जवळपास 7:30च्या दरम्यान आपण हा ट्रेड कॅप्चर केला, ज्यात आपण 100 पिप्सची रॅली कॅप्चर केली. जवळपास मित्रांनो हा ट्रेड माझ्यासोबत 30 ते 35 लोकांनी घेतला होता. हा लाईव्ह स्ट्रीमवरती मला अजून आठवतं आणि सगळ्यांनी रॉकेट कमेंट सेशनमध्ये टाकलेलं. जाऊन तुम्ही लाईव्ह स्ट्रीमवरती हा ट्रेड बघू शकता. 3 डिसेंबर न्यूयॉर्क सेशन असं टायटल असेल, तो जावा बघा आणि त्यात आपण 100 पिप्स कॅप्चर केले. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा आला आपला बूम ट्रेड, ज्यात आपण 100 पिप्सची परत एकदा रॅली कॅप्चर केली. प्रॉपर डब्ल्यूच्या ब्रेकआउटवरती हा ट्रेड घेतलेला. एक्स्ट्रा काही लॉजिक लावलं नव्हतं या ट्रेडमध्ये. सिम्पल डब्ल्यूच्या ब्रेकआउटला आपण बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन केलेला आणि हा रेजिस्टन्स जो आहे तो टार्गेट ठेवलेला. जवळपास 100 पिप्स आपण यात कॅप्चर केले. त्यानंतर ना हा मित्रांनो आपला बूम ट्रेड जो होता 220 पिप्सचा. ठीक आहे. हा बऱ्याच जणांनी ट्रेड घेतला नव्हता, कारण मी म्हटलं की बास भावनो, इथं 100 पिप्स आपले डन झाले, तिथं 100 पिप्स डन झालेत, 200 पिप्सचं आपल्याला टार्गेट आले, तर आता ट्रेड घेण्यात काहीही मजा नाही आहे. सो हा ट्रेड फक्त आम्ही ऑब्झर्व करत असतो, पण होतो. कोणाला मी सांगितलं सगळ्यांना की घेऊ नका, पण इथून सेलिंग येणार आहे. तसंच 1-2 जणांनी घेतला, बाकीच्यांनी नाही घेतला हा ट्रेड. बट भावांनो 222 पिप्स. ठीक आहे. हा ट्रेड खूप चांगला होता. लाईव्ह स्ट्रीमला जाऊन तुम्ही हा देखील ट्रेड बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर भावांनो मी तुम्हाला उद्याच्या लेवल्स सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की डेली आपण 100 पिप्स चॅलेंज पूर्ण केलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल 100 पिप्स आणि प्रोग्रेस वगैरे दिसत असेल. ठीक आहे. प्रोग्रेस म्हणजे भावना 210 पिप्स आपण आज कॅप्चर केलेत. हा मोठा ट्रेड आपण इथं धरला नाही, कारण हा फक्त ऑब्झर्वेशनसाठी घेतलेला. सो हे पण 220 जर पिप्स कॅप्चर केले असते तर आपण 450-450कडे गेलो असतो. बट हे आपण कॅप्चर नाही केलं, सो आपण तिथं लिहिलं नाही आहे. सो हे 2 ट्रेड मिळून भावनो 210 पिप्स आपण कॅप्चर केलेले आहेत. ठीक आहे. 100 पिप्स चॅलेंज आपलं एकदम जोरदार झालं आहे. जेव्हापासून चॅलेंज चालू झालेला आहे तेव्हापासून आपलं चॅलेंज कम्प्लीटच होतं आहे. ठीक आहे. आणि हे 100 पिप्सचं चॅलेंज आपण खूप लॉंग टर्मसाठी नेणार आहे. जस्ट वेट अँड वॉच गाईज. ठीक आहे. ट्रेड सेन्स विल रॉक. चलो, त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला नेक्स्ट दिवसाचे ॲनालिसिस सांगतो. 4 आवर्सच्या कॅन्डलवरती जर आपण गेलो तर बघा, सिम्पल ही एक लेवल आहे. हा
या लेवलवरून रिजेक्शन घेत आहे मार्केट. ठीक आहे, इथं पण आत्ता ब्रेक करायचा प्रयत्न केला बट त्यांना फोर्स न मिळाल्यामुळं परत खाली आलं. ही जर उद्या लेवल ब्रेक केली, ठीक आहे, 4245, सगळ्यांनी ही लेवल लिहून ठेवा किंवा मार्क करून ठेवा तुमच्या चार्टवरती. ही जर लेवल ब्रेक केली तर जो ऑल टाईम हाय आहे, ठीक आहे, 4368, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. त्याच्या आधी भावांनो एक लेवल आहे ती मी तुम्हाला सांगतो, 64. ओके, येस, 4264 ही एक लेवल आहे, म्हणजे याचा हाय. ठीक आहे, 30 पिप्सचा SL लावून तुम्ही वरती ट्रेड प्लॅन करू शकता. आफ्टर दिस ब्रेकआउट तुम्ही ट्रेड प्लॅन करा. जवळपास 200 पिप्सचं टार्गेट अप साईडला पेंडिंग आहे. सेलिंग साईडला गाईज आहे बघा, जोपर्यंत हा झोन ब्रेक नाही करत आहे प्रॉपर, तोपर्यंत जिथं भेटेल तिथं तुम्ही सेलिंग करा, जिथं भेटेल तिथं तुम्ही सेलिंग करा. आणि जर प्रॉपर सेलिंगची लेवल जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर भावांनो ही एक आहे प्रॉपर सेलिंगची लेवल. ठीक आहे, 4206 जर ब्रेक केला तर मोठी मुवमेंट सेलिंग साईडला येऊ शकते. जवळपास इथून हे टार्गेट ठेवा, 240 पिप्सचं टार्गेट तुम्ही ठेवा. ठीक आहे, या 2 इम्पॉर्टंट लेवल आहेत, त्या तुम्ही तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूवरती मार्क करून ठेवल्या तरी चालतील. ओके, भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओत. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की या लेवल आपल्या वर्क झालेल्या आहेत की नाहीत. ओके, चलो, असंच भाई ट्रेडिंग करत राहावा. ट्रेडिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर माझा इथं नंबर रनिंग आहे, कधीही फोन करा. फ्री गायडन्स आहे इथं कुठलेही चार्जेस घेतले जात नाही. फ्री फॉरेक्स ट्रेडिंग देतो आहे गाईज. सगळ्यांनी माझ्या एक्सपिरियन्सचा फायदा करून घ्या. बाय बाय गाईज, गुड नाईट. आणि रिअल ट्रेडर कसं बनाल तुम्ही याच्यावरती फोकस करा, ना की मोठमोठ्या गाड्या, मोठमोठे बंगले, मोठे मोठे प्रॉफिट्स, फेक प्रॉफिट्स बघून मॅन्युपुलेट होत जाऊ नका. बी अवेअर राहावं यार सगळ्या गोष्टींची. या गोष्टी सांगायला नाही पाहिजेत. आता तुम्ही मॅच्युअर आहे. ओके, सगळे एवढं ट्रेडिंगला घेऊन सिरियस आहेत म्हणून तुम्ही या गोष्टी बघताय, माझा व्हिडिओ बघत असाल. ठीक आहे, सो थोडं मॅच्युअर वागा, कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. टेक केअर ऑफ युअर सेल्फ गाईज. चलो, बाय बाय, गुड नाईट.